नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींच्या प्रिय भक्तांनो, पाहून दुर्लक्ष करू नका. स्वामी आज तुम्हाला काहीतरी महत्त्वाचं सांगू इच्छित आहेत. फक्त 5 मिनिटे डोळे बंद करून ऐका आणि समजून घ्या. तुमच्यावर येणारे प्रत्येक संकट एका क्षणात टळून जाईल. आणि हा संदेश शेअर करायला विसरू नका. तुमच्याकडून एक पुण्याचे काम घडून येईल. तुमच्या एका शेअरने कुणाचं आयुष्य बदलू शकेल. कुणाला योग्य मार्ग मिळेल तर कुणी संकटातून वाचेल. म्हणून नक्की शेअर करा. स्वामी आशीर्वाद सदैव तुमचे रक्षण करत राहील. स्वामींचा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा. तुमच्यावर येणारे अटळ संकट हे आज कायमचे टळून जाईल. स्वामी म्हणतात की बाळा, जीवनात जर तुला काही मिळवायचेच असेल तर नेहमी सद्मार्गाने चालत राहा. हे कर्म आणि इथे येणारा प्रत्येक व्यक्ती हा कर्मापासून कधीही सुटणार नाही. प्रत्येकाला माहिती आहे की काही केले आणि कितीही जीवनात कमवले, कितीही पद प्रतिष्ठा मिळवली तरी ते काही काळापुरतेच आहे. कारण मृत्यू हे असे सत्य आहे की ते कितीही तुम्ही दूर पळालात तर ते तुम्हाला कुठूनही शोधून काढते. त्यामुळे कधीही जीवनामध्ये इतकाही हव्यास करू नका की तुम्ही तुमचे जीवन जगून जाल, विसरून जाल. जगण्यात जितकं प्रेम स्वामींनी तुम्हाला घातलं आहे तितकं प्रेम तुम्ही स्वीकार करा आणि स्वामी मार्गात येऊन पहा. स्वामी तुम्हाला तुमच्या जीवनाचे सत्य जाणून घेण्यास मदत करतील आणि तुमच्या जीवनाचे सत्य तुमच्या डोक्यात घालून तुम्हाला त्या मार्गावरती घेऊन जातील. तुम्ही आयुष्यात काय गमावले यांच्यावर कधीही गर्व करू नका. कारण बुद्धिबळाचा खेळ संपला की सगळे मोहरे आणि राजा एकाच डब्यात ठेवले जातात. त्यामुळे तुम्ही किती पैसा, किती धन कमवले तरी तुमचा न्याय हा तुमच्या कर्मानुसार होत असतो. समुद्रातलं सगळं पाणी कोणत्याही जहाजाला कधीही बुडवू शकत नाही. पण जर का त्या जहाजाने जर ते पाणी आत येऊ दिलं तर ते जहाज बुडल्याशिवाय कधीही राहत नाही. तसेच जगातले सगळे नकारात्मक विचार तुम्हाला कधीही हरवू शकत नाहीत जोपर्यंत तुम्ही त्यातल्या एकालाही तुमच्या मनात प्रवेश देत नाही. त्यामुळे जीवन जगताना नेहमी चांगल्या विचारांमध्ये प्रवेश करत राहा. वादळं जेव्हा येतात तेव्हा आपण आपल्या मातीत घट्ट रुजून राहायचं असतं. ती जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात. त्यामुळे संकट आली तर घाबरू नका. वादळ महत्त्वाचं नसतं. प्रश्न आपण त्यांच्याशी कशी झिंज देतो आणि त्यातून कितपत बऱ्या अवस्थेत बाहेर येतो याचा असतो. संकटाला घाबरून आपले ध्येय बदलू नका. खूप कष्ट करून देखील ही आपल्याला जर यश नाही येत तेव्हा आपल्या ठाई नैराश्य येते आणि मनामध्ये नकारात्मक विचाराची जत्रा भरते आणि तुम्ही हार मानतात. परंतु बाळा, विचार करा, नैराश्य आणि नकारात्मकता यांच्या विचाराने मन तुमचं कालावील होत जातं आणि आपल्याला माहीत नसलेले प्रश्न आपल्या डोक्यात उभे राहायला लागतात. आणि स्वतःला सांगायचं की मी या मनाच्या काय अधीन राहू, मला मन प्राप्त झालेलं एक साधन आहे. आणि असं स्वतःला सांगून स्वतःचं सामर्थ्य ओळखायचं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांना साथ घालावी. स्वामी आई निश्चितपणे तुम्हाला प्रतिसाद देईल आणि त्यावेळेतून तुम्हाला बाहेर काढेल आणि आपल्याला जीवनामध्ये उत्तम मार्ग दाखवतील. आणि त्या मार्गावर आपण चाललो तर जीवनामध्ये निश्चितपणे यशस्वी व्हाल आणि जीवनाचा आनंद लुटाल. कारण तुमच्या जीवनात तुमच्या इतकं मौल्यवान काहीच नाही. तुमचा स्वामीवर विश्वास असेल तर आत्ताच आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. भाग्यवंत ठरा. कारण स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी रोज तुमच्यापर्यंत येत आहेत. स्वामी म्हणतात आपला कोणी द्वेष करत असेल तर त्याला 3 पैकी 1 कारण असतं. एक तर त्यांना तुमची भीती वाटते, 2 ते स्वतःचा द्वेष करतात आणि 3 त्यांना तुमच्यासारखं बनायचं असतं पण ते बनवू शकत नाहीत. कितीही विपरीत परिस्थिती असू द्या, मनुष्य श्वास घ्यायला कधीही विसरत नाही. तो कुठून तरी हवेचा स्रोत शोधतोच
आणि श्वास घेतल्याशिवाय राहत नाही, त्याचप्रमाणे यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच. त्यामुळे हार कधीही मानत नाही, जो यशस्वी होण्यासाठी धडपडत असतो. कधीकधी आयुष्यात अशीही वेळ येते की आपल्याला असे वाटते की केव्हा हे दिवस दूर होतील, का पुन्हा पुन्हा त्याच अडचणी, तेच संकट. माझ्या आयुष्यात हे सगळं केव्हा संपेल? माझ्या जीवनात देवाने इतके दुःख का दिले आहे? हा प्रश्न तुम्ही कित्येक वेळा देवाला केलेला आहे, पण आता हे सहन नाही करू शकत. प्रत्येक वेळी माझ्यासाठी नवीन प्रॉब्लेम, नवीन संकट का? अशा वेळी काय करावे? डोळे बंद करून श्री स्वामी समर्थ नामाचा जप करावा. स्वामींचा सुंदर चेहरा डोळ्यासमोर आणावा आणि स्वामींना सांगावे, आता माझे जे दुःख आहे, माझे जे संकट आहे, ते तुम्हीच तुमच्या आयुष्यात काढून टाका आणि माझं सर्वस्व तुमचं आहे, ते आता तुमच्या परीने चालवून मला फक्त त्यामध्ये सामावून घ्या. आता तुम्ही काय ते बघा. मी आता कसलंही टेन्शन घेणार नाही. माझं टेन्शन आता तुम्ही घ्या. एवढं बोलून स्वामींवरती सर्व सोपवा आणि चिंतामुक्त राहा. स्वामी एका क्षणात तुमची सर्व संकटे दूर करतील आणि तुमच्या जीवनात येणाऱ्या वाईट प्रसंगापासून तुमचे रक्षण करून तुम्हाला योग्य मार्ग दाखवत राहतील. स्वामी म्हणतात, आयुष्याच्या या प्रवासात लोक आपल्यावर टीका अपमान करणारच असतात, परंतु त्यांना कधीही वाईट मानून न घेता, त्यांच्या गोष्टीचा विचार न करता त्यामधून बाहेर कसं पडता येईल याचा जर तुम्ही विचार करत राहिलात तर तुम्हाला योग्य मार्ग नक्कीच दिसेल. आणि त्या मार्गातून तुम्ही एकदा का बाहेर निघालात तर तुम्हाला कुठलेही मोठे संकट कितीही आले तरी त्यातून बाहेर पडण्यास काहीही वेळ लागणार नाही. तुमच्यासोबत कोण कसे आणि काय विचार करून वागत आहे तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे. ज्याच्या पद्धतीने तो विचार करत आहे परंतु त्याचा विचार चुकीचा आहे ते तुम्ही त्यांना कधीही समजून सांगू नका. कारण इथे जितकं तुम्ही लोकांचे भले करण्यासाठी जाल तितके लोक तुमच्यावरच घाण टाकत असतात. त्यामुळे फक्त तुम्ही स्वतःचा विचार करा आणि जितकं जमेल तितकी लोकांची मदत करा. लोकांना कधीही ज्ञान शिकवण्याचा प्रयत्न करू नका, कारण तीच लोक तुम्हाला सर्वात पहिले मूर्खात काढतील. त्यामुळे आपल्या ज्ञानाचा उपयोग फक्त आपले घर आणि आपल्यापुरताच करा. लोकांचे कल्याण करण्याच्या भानगडीत तुम्ही तुमचे जीवन व्यर्थ करू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. श्री स्वामी समर्थ.